अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दोनोडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इयत्ता 6वी आणि 7वीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। यासाठी भीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार यापूर्वी या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत वर्ग सुरू होते, मात्र शाळेची इमारत जीर्ण झाल्यानंतर 6वी आणि 7वीचे वर्ग बंद करण्यात आले होते। आता नवीन इमारत उपलब्ध असून विद्यार्थ्यांची संख्या देखील आवश्यक निकषांनुसार असल्याचा दावा करण्यात आला आहे। दोनोडा आणि परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दूरवर जावे लागत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून दोनोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला उच्च प्राथमिक शाळेचा दर्जा देऊन 6वी आणि 7वीचे वर्ग तातडीने सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा देखील भीम ब्रिगेडने दिला आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने दोनोडा अचलपूर तालुक्याअंतर्गत येणारं दोनोडा गाव आहे, त्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे आणि ती शाळा कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यात आहे। मात्र काही कारणामुळे त्या ठिकाणी शाळेची इमारत शिकस्त झाल्यामुळे 6वा व 7वा वर्ग त्या ठिकाणी बंद झालेला होता। तेव्हापासून त्या गावामध्ये सीओ साहेब असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील किंवा गटविकास अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांनी कधीही चक्कर मारला नाही किंवा त्या गावामध्ये कधीही फिरकले नाही। म्हणून आज संपूर्ण दोनोडा येथील ग्रामग्रस्त या भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही ग्रामग्रस्त आले आहेत आणि सीओ साहेबांना, सत्यम गांधी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनात सविस्तर माहिती दिली आहे की दोनोडा हे गाव आसेगाववरून 7 ते 8 किलोमीटर आहे आणि त्या गावाच्या आजूबाजूला जितकेही गाव असतील त्या गावामध्ये रौडगाव असेल, सांगवी असेल, खैरी असेल, येवता असेल, वाडोना असेल, असे त्या ठिकाणी 7 ते 8 गावं आहेत। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ते गाव गटग्रामपंचायत आहे, म्हणजे त्या ठिकाणच्या 2-3 गावांचे मिळून या गावामध्ये दोनोडामध्ये एकच ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतमधून सर्व कारभार चालतो। आणि अशा मोठ्या गावामध्ये जर शाळा नसेल आणि उच्च शिक्षण नसेल तर ही शिक्षण विभागाची शोकांतिका आहे। म्हणून आम्ही आज त्या शोकांतिका साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी की त्या गावामध्ये जी 6वा वर्ग आणि 7वा वर्ग हा चालू होता तो डबल त्या ठिकाणी चालू करण्यात यावा आणि तो तात्काळ या 8 दिवसात चालू करण्यात यावा। या अगोदर सुद्धा दोनोडा येथील ग्रामग्रस्त असतील, त्याच्यानंतर गणेश खांडेभाऊ असतील, त्याच्यानंतर उपसरपंच आहेत, सागरभाऊ आहेत, राहुलभाऊ जामनेकर आहेत, या ताई वगैरे सर्व आहेत। यांनी येऊन पूर्ण बिचारे थकून गेले। म्हणून आज आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आमचं ठिय्या आंदोलन झालं आणि ठिय्या आंदोलन करण्याच्या मागे साहेबांनी सांगितलं की आंदोलन करू नका, आम्ही बुधवारी तुम्हाला या विषयामध्ये पॉझिटिव्ह देऊ आणि बुधवारपर्यंत साहेबांनी सांगितल्यानुसार साहेबाच्या आश्वासनावर आम्ही बुधवारी थांबलेलो आहे। बुधवारी जर आम्हाला योग्य निर्णय या निवेदनावर आला नाही तर आमचं मोठं तीव्र आंदोलन राहील आणि यापेक्षा जास्तीत जास्त आमच्या गावामध्ये पूर्ण लोकसंख्या 900 आहे। 900 पेक्षा आम्ही कमीत कमी 500 ते 700 ग्रामग्रस्त दोनोडा येथील महिला आणि पुरुष आणि सोबत विद्यार्थी जिल्हा परिषदेवर आमची धडक राहील आणि मोर्चा त्या आंदोलनाचं रूपांतर आम्ही मोर्चातही करू शकतो किंवा आमचं आमरण उपोषण राहील अशी आम्ही साहेबांना आता ताकीद दिली आहे। आणि या ठिकाणी दोनोडा पंचायत समिती अचलपूर या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण हे सुरू करण्यात यावं आणि त्या शिक्षणापासून जर कोणते विद्यार्थी आता वंचित राहिले तर याला जबाबदार सीओ साहेब राहतील, याला जबाबदार शिक्षण अधिकारी राहतील अशी आमची मागणी आहे। जय भीम, जय संविधान, जय शिवराय।